पिंपरी चिंचवड काँग्रेस कमिटीकडून आज जो मार्गदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला त्याच्या मागचा उद्देश काय होता आणि कार्यक्रमात काय घडले? आजच्या म्हणजे काँग्रेस पक्षाच्या वतीने काँग्रेस पक्षाचे निरीक्षक देशाचे VN संदीप साहेब, जे पाटील साहेब, उपाध्ये साहेब असे तीन निरीक्षक काँग्रेस पक्षाच्या इच्छुक जे उमेदवार आहेत त्यांना त्यांच्या गाठीभेटी घेण्यासाठी आणि त्यांचे मतं जाणून घेण्यासाठी की ते कुठल्या पद्धतीने त्यांच्या प्रभागामध्ये निवडून आणि कुठल्या पद्धतीने ते त्या ठिकाणी जिंकून येण्याच्या त्या ठिकाणी त्यांचं त्या ठिकाणी येऊ शकतात अशा माध्यमातून त्यांनी अनेक प्रश्न इच्छुकांना त्या ठिकाणी विचारले, पण इच्छुकांना मुलाखती त्या ठिकाणी घेतल्या आणि प्रत्येक इच्छुकाला त्यांनी माझी कॅपॅसिटी म्हणजे लढण्याची काय आहे, कुठला कितीचा आहे, अशा सगळ्या गोष्टींची त्यांनी चर्चा केली आणि त्या संदेश त्यांनी जो द्यायचा आहे तो प्रत्येक इच्छुक उमेदवाराला त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे की आता सध्या परिस्थिती अशी आहे की आम्ही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी या दोन्हीच्या माध्यमातून आमचे प्रयत्न मी शहर अध्यक्ष नात्याने शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेना असेल यांच्यासोबत आमची चर्चा त्या ठिकाणी 2-3 फेऱ्या आमच्या झाल्या आणि ह्या 2-3 फेऱ्यामध्ये बरंचसं काही आमच्या चर्चेत सकारात्मक त्या ठिकाणी झाले आणि त्या दृष्टिकोनातून आमचा त्या ठिकाणी प्रयत्न असा चालू आहे की कुठेतरी बसून या महाविकास आघाडीच्या माध्यमातून इंडिया आघाडीच्या माध्यमातून अलायन्स करून म्हणजे आघाडी करून पुढे जायचं आमचं मंत्री आहे. पण किंबहुन जर उद्या त्यांनी जर दुसरा काही पक्षाचे काही त्यांनी वाटाघाटी केल्या तर निश्चितपणे काँग्रेस त्या ठिकाणी एकटा लढण्याची काँग्रेसची तयारी निश्चितपणे आहे. बघा आता काँग्रेसकडे आमच्याकडे आतापर्यंत 88 जणांनी इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केलेला आहे. ठीक आहे, काही प्रभागामध्ये आमच्याकडे उमेदवार त्या ठिकाणी यायचे, पण आमच्याकडे ते उमेदवार आता सुद्धा अनेक जण इच्छुकांनी आपली इच्छा व्यक्त केलेली आहे आणि काही ठिकाणी प्रभागामध्ये आमच्याकडे एकाच आरक्षणामध्ये 8-8, 9-9 जणांनी काही ठिकाणी 5-5 जणांनी इच्छुक उमेदवारी त्या ठिकाणी मागल्याचं मागितलं. त्या दृष्टिकोनातून सुद्धा आमचा त्या ठिकाणी विचार चालू आहे. त्या तिकीट एकालाच द्यावी लागणार आहे, पण हे सगळे 88 उमेदवार इच्छुक जे काँग्रेस पक्षाकडे आलेले आणि अजून काही त्या ठिकाणी रोजच्या रोज प्रवेश करतायत, रोजच्या रोज त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडे त्यांचा ओढ मोठ्या प्रमाणात असं या ठिकाणी दिसून येते.